राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी ते पॅरिसपर्यंतच्या प्रवासात शूटिंग या क्रीडा प्रकारातील आपल्या कामगिरीचा आलेख उंचावता ठेवत देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या नेमबाज स्वप्नील महाराष्ट्राचा सुद्धा पदकांचा तब्बल 72 वर्षांचा दुष्काळ संपवला। या ऑलिम्पिक वीराचं स्वागत करण्यासाठी करवीर नगरी आज सज्ज झाली होती। सकाळी छत्रपती ताराराणी चौकात स्वप्नीलचं खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, आमदार राजेश पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वागत केलं। स्वप्नीलनं करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। ढोल ताशांचा गजर, हेलिकॉप्टरमधून फुलांची बरसात अशा वातावरणात स्वप्नीलचं स्वागत करण्यात आलं। यावेळी स्वप्नीलसह त्याची आई अनिता, वडील सुरेश कुसाळे, प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी क्रीडाप्रेमींच्या शुभेच्छा स्वीकारल्या। त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली। वालावलकर हायस्कूलच्या मुलींच्या झांज पथकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा शाळकरी मुलं स्वप्नीलची छबी असलेले फलक घेऊन उभे होते। कोल्हापूरकरांनी ज्या प्रेमानं आणि उत्साहानं आपलं स्वागत केलं ते बघून आपण भारावून गेल्याचं सांगत आता ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक घेऊन यायचंय असा विश्वास स्वप्नीलनं व्यक्त केला। आनंद होत आहे कोल्हापूरकरांचं प्रेम बघून, त्यांचा उत्साह बघून आणि त्याच्यासाठी अजून जास्त मेडल येतील हे माझ्याकडे आहे। माझे स्वप्न आहे की त्याच्यासाठी महाराष्ट्रासाठी, कोल्हापूरसाठी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल घेऊन यायचं। मिरवणूक मार्गालगत उभ्या असलेल्या मुलांकडून स्वप्नीलवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती। स्वप्नीलचं हे यश आम्हा मुलांसाठी प्रेरणादायी असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। आपल्या कोल्हापूरचे नाव रोशन करून स्वप्नील दादाने खूप महत्त्वाचे काम केलेले आहे। ते प्रत्येक माणसाचे स्वप्न असतं की आपल्या भारताचे, आपल्या महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण जे प्रयत्न करतात त्यांनाच ते यश प्राप्त होतं। तसंच स्वप्नील दादांसारखे आम्ही करवीर प्रशालेची मुलंसुद्धा आम्ही आपल्या भारताचे स्वप्न पूर्ण करू। या मिरवणुकीमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।